तर नमस्कार सगळ्यांना, मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आणि आमच्या किचन मधून स्वागत होते। आज रविवार आहे आणि एवढा फास्ट आणि घाईत बोलते मी कारण रात्रीचे वाजले आहेत 9:20 आणि आम्ही जस्ट आलो आहोत बाहेरून। दिवसभर आम्ही काय केलं तर छान उशिरा माझा नवरा उठला, जोपर्यंत मी बैठकीवरून येत होती त्याच्यानंतर आम्ही छान नाश्ता केला पोह्याचा आणि मग जेवलो। जेवणामध्ये पिठी भात आणि सुका बांगडा होता तळलेला, तो खाल्ला आणि एक सिरीज बघितली, ज्या सिरीजचं नाव कोहरा सिरीजचं नाव होतं। तर त्याचं जे फर्स्ट सीझन ना, फर्स्ट सीझन आम्ही पूर्ण बघितलं। त्याच्यामध्ये अगदी 7 वाजले, 6:30 7 आणि तेव्हा चहा वगैरे घेऊन आमचा प्लॅन संध्याकाळी जाण्याचा होता बाहेर, पण थोडा लेट गेलो। तर आता बाहेर गेलो, म्हटलं थोडंसं फिरून येऊया। तर फिरताना म्हणजे फिरून आल्यावरती काय घेतलं तर माझ्याकडे ऑलमोस्ट उद्या तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, उद्याचा दिवस म्हणजे सोमवारी आहे भोगीचा दिवस। तर भोगीची स्पेशल जी नैवेद्याची भाजी आहे त्याच्या सगळ्या भाज्या होत्या माझ्याकडे। तर आम्ही इथे आणलेली आहे ही वेताची हे मी घ्यायला सांगितलं, हे माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की शेंगा घ्या आणि हा बघा आज त्याने सांगितलं। आणि माझ्याकडे होते हिरवे मटार, घेवडा, गाजर, हे ऑलरेडी मी जे तुम्हाला भाज्यांच्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं तर ते होतं। आणि उद्याच्या भाजीमध्ये हा दिस इज मेन इन्ग्रेडियंट, हे मेन गोष्ट आहे उद्याच्या नैवेद्याच्या भाजीमध्ये। याला खूप जास्त महत्व आहे। काय याला महत्व? तर आता हे मला खूप वेळेस सांगितलंय मम्मीने, पण आता मी खरंच विसरली आहे, त्यासाठी सॉरी। पण भोगीच्या दिवशी आपण जी तुम्ही सांगा कमेंट मध्ये, तुम्ही सांगू शकता, नक्कीच तुम्ही सांगू शकता। वांग हे मेन असतं आणि ते पुरुषांनी खायचंच असतं प्रसाद म्हणून, तर ते मी त्याला स्वतः भरवणार आहे आणि उद्या शॉर्ट घेऊन तो टाकणार आहे। मला वांग बिलकुल पण आवडत नाही, पण मी दरवर्षी ऍटलिस्ट आमचं लग्न ज्या वर्षापासून झालं त्या वर्षापासून एक तुकडा तरी वांग्याचा त्याला टाकतेच, माझ्या घशात टाकतेच। आणि उद्या आहे बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी। आणि येस, हे तर भाजी सर घ्या जरा 1 मिनिट। येस मॅडम, हे तर झालेलं आहे आणि आम्ही आणलेलं आहे आता संध्याकाळी काय करायचं कारण पिठी आणि सुका बांगडा दुपारी तर खाऊन झालं होतं, ठीक आहे। तर आम्ही आणलेला आहे हा जवळा। आता मी हा भिजत घालणार आहे, म्हणजे थोडा भिजत ठेवणार आहे। तर हा ना 120 रुपये पाव किलो सांगितलं त्याने। तर आता हा एवढा सगळा जो जवळा आहे, दिसतोय का तुम्हाला असा हा, तर हा एवढा जवळा आम्हाला, मी म्हणजे अर्धा पाव घेतलेला आहे 60 रुपयाचा। आणि थांबा, हिच्या हाताने माझा हात दुखतोय आणि हा हे बघा करतोय, हा असा, आणि तुमचा तो दाखवा, थोडा वरती घ्या, हा पेपर पडेल असं खाली। तर हा मिळालेला आहे। तर हा आता मी काय माहिती, एक आहे ना थोडासा लालसर होता, तो 100 रुपये पाव होता आणि हा 120 रुपये होता। तर मी 120 वाला घेतला कारण मला असं ऐकून माहिती होतं की सफेद जवळा हा थोडा फ्रेश असतो, त्याच्यासाठी दाखव जरा, घेतला। मी हातात पकडला, हे बघा लालसर पेक्षा जर तुम्हाला दिसत असेल तर जरा लांब जा, हे बघा असा काहीतरी आहे। म्हणजे मी विचारलं कृतिकाला, हा व्हाईट काय असा? दोघंही आपले शिकाऊ कामगार गेले होते आणायला त्याच्यामुळे, आणि आमच्या आई असल्या ना तर एकदम म्हणजे असे प्रॉपर निरखून त्यांनी सगळं, प्रो आहे त्याच्यामध्ये सगळं घेऊन सुक्या मच्छी मध्ये, नंतर म्हणजे कळतं ते ना परफेक्ट, ऑब्व्हियसली कळणार आहे, आईला कळणार नाही तर कोणाला कळणार। आणि डीमार्ट मध्ये गेलेलो, डीमार्ट मध्ये जातो तर हे आता भाकरी बनवायची त्याच्यासाठी आणि दूध आणलं आम्ही, बस। ऍक्च्युली आम्ही ना भाकरी बाहेरून घेणार होतो पण कॅन्सल केलं। तर आता हे मी जो जवळा आहे तो हा बांधून ठेवते आणि इन्स्टंट, आता तुम्ही म्हणाल की हा 9:15 झाले आहेत, आता ही भाकरी कधी करणार आणि काय कधी, तर आता आम्हाला खरंच माहिती नव्हतं की हे काय असं जवळचा प्लॅन होईल म्हणून। एवढ्या लेट जेवण होत नाही सध्या तरी, 9:15 9:30 पर्यंत आम्ही जेवायला बसतो। तर आता फटाफट हे करते आणि मग जेवतानाचं आपलं जे ताट आहे ते तुम्हाला प्रेझेंट करते। तर आता कृतिकाने तुम्हाला सांगितलं तिथं जवळा आणि भाकरी करणार आहे, तिला मी ऍक्च्युली कॅमेराचं बटन दाबायला बोलवलं होतं। तर मला तुम्हाला हे सांगायचंय, आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, आता हा काही पण मागवायचं असतं म्हणजे असं ऑनलाईन, पहिले कसं भाजी पण घ्यायला मार्केट, आता पण आम्ही गेलो होतो, पण आता भाजीपासून सगळं काही ऑनलाईन मिळतं आणि आय थिंक
सो विदिन 5-10 मिनिट्स मध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचतं. आता जसं की ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे झेप्टो, ब्लिंकिट, बिग बास्केट असं करून, तर कल्याणपर्यंत सर्व्हिसेस आहे ब्लिंकिट, झेप्टोचे. इथे अंबरनाथला अजून स्टार्ट नाही झाले, मला आय थिंक सो चालू होतील लवकर, पण आतापर्यंत झाले नाही. मला अजून पण लक्षात आहे, जेव्हा मी इनिशियली बॉडी बिल्डिंग करायचो ना, म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तर पीक वरती होतं तेव्हा, म्हणजे मला ते बॉडी बिल्डिंगचं नंतर कधी सांगेन तुम्हाला, पण वे प्रोटीन मी तेव्हा पण कन्झ्युम करायचो, तेव्हापासून मी वे प्रोटीन खातोय. तर वे प्रोटीन तेव्हा असे हे साईडवरच मागवायचो मी ऑनलाईन, आणि ते यायला ऑलमोस्ट एक हफ्ता, कधी कधी 1.5 हफ्ता जायचा, बराच टाइम जायचा. आणि आम्ही कधी ते विचार माझा कधी ते प्रोटीन संपून जायचं, तर अरे यार संपलं प्रोटीन. हा, बऱ्याच जणांना कन्फ्युज असतं वे प्रोटीन म्हणजे स्टिरॉइड असं काही असतं, त्याची बॉडी फुगते असं काही नसतं. वे प्रोटीन इज म्हणजे दुधाने बनतं, 100% नॅचरल असं, दुधाने बनलं जातं ते. तर तेच कन्झ्युम, फक्त प्रोटीन, वे प्रोटीन का खातो, कारण की जे आपलं डेली प्रोटीन इंटेक असतो ना, तो मी नॉर्मल फूड मध्ये नाही कन्झ्युम करू शकत. तर त्याच्यासाठी मला वे प्रोटीन घ्यावं लागतं. आणि वर्कआउट थोडा मी हेवी करतो आता, म्हणजे मी परत एकदा सुरू केलाय. आय होप सो असं कंटिन्यू राहून दे, नाही तर तो मध्ये बंद पडला तर त्याचं ते एकदा गॅप पडला ना, 1 दिवस जरी 2 दिवस जरी घरी गेलो नाही ना जिमला, मग तो कंटाळाच येतो. मग मी तो कंटाळा न येण्यासाठी ऍटलीस्ट अर्धा तास किंवा 20 मिनिटं असो ऍटलीस्ट जिमला जातो. तिथं नाही तर बसीन तरी, म्हणजे बसलो तरी ऍटलीस्ट फील येतो. बसलं म्हणजे एकदा जिमचा तो डोर ओपन करून आतमध्ये गेला ना की ऑटोमॅटिक वर्कआउट होत होतं. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी काल फ्रायडेला गेलो होतो कल्याणला. काल काय बोलतो, आज संडे, फ्रायडेला गेलो होतो. तर माझं वे प्रोटीन ऑलमोस्ट संपलंय. मी लास्ट टाइम ते तुम्हाला जे वे प्रोटीन दाखवलं होतं ते अमूलचे कंपनीचं आहे, तर ते संपून गेलं ऑलमोस्ट. आणि आता मी दुसरं मागवलंय, हे ऍटम्स आहे, दिसतंय का तुम्हाला? तर हे मी झेप्टोवरनं ऑर्डर केलं आणि फक्त आय थिंक सो 4 मिनिटामध्ये, 4 पण मिनिटं नाही आले, तो माझ्या घरी घेऊन आलाय 4 मिनिटामध्ये. म्हणजे माझं घर खडकपाडा सर्कलच्या खूप जे कल्याणचे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. खडकपाडा सर्कल आय थिंक कल्याणचा एक काइंड ऑफ हिरानंदानी बोलू शकतो, पवायचं असं हिरानंदी तसं खडकपाडा आहे. तर तिथेच वेअर हाऊस आहे झेप्टोचं. बघा मी जरा कल्याणची तारीफ केली ना तर कोणाची तरी जळते मजबूत वाली. खूप परत एकदा तर ठीक राहू दे. तर हे मी काय शॉक झालो एकदम, म्हणजे 4 मिनिटाच्या आतमध्ये डिलिव्हरी झालं. म्हणजे हा एकदम किती टेक्नॉलॉजी फास्ट झाली आणि किती म्हणजे इझी झालंय ना. म्हणजे आता काही दिवसांतर लोक घराच्या बाहेर जाणं पण बंद करतील, सगळंच ऑनलाईन ऑर्डर करतील. म्हणजे मला आज कोथिंबीर कढीपत्ता हवाय तर तो पण मी ब्लिंकिट झेप्टोनं ऑर्डर केला, तो पण 8 मिनिटाच्या आतमध्ये घरी. तुमच्या इथे झेप्टो डिलिव्हरी, म्हणजे झेप्टो किंवा ब्लिंकिट, बिग बास्केट असं डिलिव्हरी अजून चालू आहे का? महाराष्ट्राच्या ज्या पार्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा. आय थिंक आता मी जिथे अंबरनाथमध्ये तिथे सुरू नाही झाली, तर तुमच्या इथे झाली की नाही ती नक्कीच सांगा. बाकी आता आपलं जेवण जेव्हा बनेल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. आज काय नॉर्मल जवळ आणि भाकरी. नॉर्मल माझ्यासाठी तर ऍक्च्युली डिलिशियस आहे, पण काही जणांना नॉर्मल वाटू शकतं म्हणून मी नॉर्मलच बोललो. बायकोने बनवलं तर ते ऑब्व्हियसली स्पेशलच होतं. आणि मी तिला येताना बोललो की ते शेंगा घे, ड्रमस्टिक, ते मला खायला खूप आवडतं. म्हणजे उकडलेले असतात ना, म्हणजे जेव्हा डाळीमध्ये पडतात ते, तर त्याची टेस्ट अजून वेगळी लागते. तर ते खायला पण मला खूप आवडतं. तर ठीक आहे, आता जास्त वेळ नाही घेत. बाकी आता थोडा वेळ टीव्ही बघेन आणि मग जेवीन, झोपेन, मग परत मंडेचा रुटीन स्टार्ट. ठीक आहे, थोड्या वेळ भेटतो, चला. तर आता मी इथे जवळा बनवायला घेते, त्याच्यासाठी हे भांडं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात टाकते तेल. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हे जे भांडं आहे ते तू कुठून घेतलंस म्हणून, त्याची लिंक दे. तर हे भांडं मी परचेस नाही केलंय. हे मला लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही थोडं किचनचं सामान वगैरे घेत होतो, तर हे मला माझ्या मम्मीने दिलं होतं आणि तेच मी हे वापरते. त्याच्यामुळे मला लिंक काही देता नाही येणार. तर आता तेल स्टीलच्या भांड्यात तर लवकर लगेच गरम होतं. मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हे कोकम घेतलेत आणि लसूण. आता टोमॅटो सुद्धा वापरतात, पण कधी वापरायचे असतील आपल्याला तर वापरू शकतो, कधी नाही टाकायचे असतील तर नाही टाकले तरी चालतात. तर आता सध्या मी फक्त कांद्याचा जवळा करणार आहे. कांदा भरपूर घेतला तर जवळाला छान टेस्ट येते, म्हणून मी जरा कांदा जास्तच घेतलाय. आणि आता हा कांदा आपल्याला व्यवस्थितपणे
शिजवून घ्यायचंय. मी गॅस फास्ट केलाय कारण थोडी घाई आहे मला म्हणून. थोडस मीठ, हा जवळा करताना कांदा मात्र खूप चांगला शिजवून द्यायचा आपल्याला. गॅस थोडा फास्ट केलाय आणि सॉरी तुम्हाला भांड्यांचा आवाज येत असेल तर थोडस झाकण ठेवून कांदा थोडासा शिजू द्यायचा. तर हे बघा आता कांदा मस्त थोडा लालसर झालाय आणि छान शिजलाय. तर आता मी याच्यामध्ये हळद आणि मसाला टाकतो. हळद, आणि थोडा मालवणी मसाला. मसाला पण चांगला आपल्याला तेलात थोडासा भाजून घ्यायचा. आणि ही कोकम टाकलेत मी आता याच्यात. आणि नंतर हा जवळा. आणि हो हा जवळा भिजवून टाकण्याच्या आधी थोडासा भाजून घेतलाय मी. चांगला एकत्र करून. तर आता हे बघा मी पूर्ण आता एकत्र करते हे. एकत्र तर केलंय मी. आता झाकण ठेवून आपल्याला चांगला जवळा थोडा शिजवायचा आहे. जवळा शिजला की कोथिंबीर सर्व केली का आपला डिश रेडी झाली. तर वाफेचं पाणी आलंय थोडं, त्याच्यामध्ये थोडंसं अजून हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला ठेवायचंय. तर मी यातच आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, जेणेकरून त्याचा सुद्धा मस्त स्वाद येईल याच्यात. आणि आपली ही डिश रेडी झालेली आहे. भाजून पाण्यात भिजवून ठेवलेला, त्याच्यामुळे मला जास्त काही शिजवायला नाही लागणार आहे. हा तर मी 2 मिनिटं फक्त झाकण ठेवते आणि मग आपला जवळा रेडी झालेला. आणि पाणी मस्त सुकलंय. तर असा हा आपला जवळा रेडी झालेला आहे.
आणि ऑलमोस्ट 9:15 झालेले आहेत. आज खरंच खूप लेट झाला भाकऱ्या करेपर्यंत. पण मस्त वाटतंय. तर इकडे आहे मी बनवलेला हा जवळा, तांदळाची भाकरी, पिठी आणि भात. पडला वाया गेले असतं ना. आहे छान आहे का नक्की? चव आहे का जवळ्याला? नाही चांगला तर वाटतच होता. तर चांगला वाटत ना लागतो. नाही फ्रेश होताच तो असं वाटत होतं. तर नक्कीच तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा मला जवळ ओळखता आला की नाही ते. आणि आमच्याकडे पिठी पण आहे आणि हो पिठी पण केली आहे. कोकम साईडला खातो बोललो. याच नोटवरती हा ब्लॉग एवढाच. इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. तू हिरोईन आहे. मेडल दाखवले. मेडल दाखवते स्वतः. एवढा स्वॅग तुझा. मेडल थांब 1 मिनिट. माझे पण दाखवतो. 1 मिनिट. एक माझं बघू. माझं दाखवू. पकड 1 मिनिट. पकड. आता ते शरद काका काय दाखवते ते तर हे बघ. मेडल बघ. कल्टीवर बोलते. तेरे को तो पकड़ के मारेगा.